रस्त्याचा उद्घाटनाच्या वेळेला ट्रॅफिक जाम झालं, लोकांचे हाल झाले, म्हणून अगदी मुख्यमंत्र्यांनी काय विनम्रपणे माफी मागितली, लोकांची मागितली ना. कालच्या प्रकरणाबद्दल त्याने माफी मागायला पाहिजे. मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्याने माफी एकदा तरी मागितली आहे का? त्याने माफी मागायला पाहिजे. त्यांच्या अपयशाबद्दल त्याने माफी मागायला पाहिजे. त्या कालच्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. तिच्या खात्यात 1500 रुपये फडणवीस टाकत असतील. त्या 1500 रुपयाच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशा प्रकारे बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिलाय का? की तिने आता बहिणीने तोंडबंद करावं, आम्ही तिला 1500 रुपये देतो. हे या राज्यामध्ये सुरू आहे. या महाराष्ट्रातल्या माता आणि भगिनींनी या सरकारविरुद्ध बंड केलं पाहिजे. मी परत सांगतो, या राज्यातल्या माता आणि भगिनींनी या सरकारविरुद्ध बंड केलं पाहिजे. या सरकारला जाब विचारायला पाहिजे. विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरायला पाहिजे. हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेलं नाही, दुर्दैवानं म्हणावंसं वाटतंय. फक्त पैशाचा माज, पैशाची मस्ती आणि सत्ता या बळावर राज्य